नरेंद्र मोदीचा राजीनामा घ्यावा याच्यासाठी पहिलं भाष्य कोणी केलं असेल तर भारतामधले एकमेव नेते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. भारतामधल्या सुद्धा काही प्रतिष्ठित असलेल्या आणि प्रमुख असलेल्या लोकांचा समावेश याच्यामध्ये आढळून आलेला पाहायला मिळतो. इतर देशामध्ये आनंद जाहीर केला आहे. त्यामध्ये सर्व बांधव समाज बांधव आहेत, सर्व लोक सहभागी आहेत. हे देश आहे मोदीवर चालत नाही. भारतीय बौद्ध महासभा आणि आमचे सर्व बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, माजी सामनेर आणि समता सैनिक दल मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे, तर नरेंद्र मोदीला अजून अटक का नाही? नरेंद्र मोदीचा अजून राजीनामा का नाही? सुरुवातीला मुद्रा असं आपण संबोधित होतो, आणि या देशामध्ये मुद्रा लोन हे मोदींनी आणलेलं आहे. जे मोदी मुद्रा होते ते मोदी जेफ्री एप्स्टीनमुळे आणि ट्रम्पमुळे ते मुद्रा मोदी झालेले आहेत. 2025 मध्ये एप्स्टीन फाईलचा खुलासा झाला आणि संपूर्ण जगामध्ये एकदम हडकंप माचून गेला. जगातील मोठमोठ्या व्यक्तींची नावं या एप्स्टीन फाईल मध्ये आल्यानंतर काही लोकांनी ज्यांची नावं आली त्यांनी प्रामाणिकपणे राजीनामा दिला. परंतु भारत देशामध्ये तेव्हा एप्स्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव येऊन सुद्धा नरेंद्र मोदी सत्कार घेत फिरत आहेत. त्यांच्या विरोधात कोणी बोलत नाही. नरेंद्र मोदी सर्व नेत्यांच्या विरोधात ईडीचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु महाराष्ट्रामधील एकमेव नेतृत्व असं आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. हे कुणालाही भीत नाहीत. त्यांनी निर्भीडपणे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोर्चा उघडलेला आहे. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या ठिकाणी आंदोलन आयोजन करून मोदींनी राजीनामा द्यावा याकरिता आंदोलन उभं केलेलं आहे. मोर्चा काढलेला आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जे आंबेडकर अनुयायी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत. एप्स्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा, देशाला जाब द्यावा की त्यांचं नाव का आलं याकरिता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आझाद मैदान या ठिकाणी घेतलेलं आंदोलन. या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांची भरमसाठ उपस्थिती आपल्या सोबत आहेत. मुंबईचे महासचिव राजगुरू साहेब, आपण त्यांना विचारूया या आंदोलनाविषयी. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात पहिलं म्हणजे भारतामध्ये एप्स्टीन फाईलच्या विरोधात आणि नरेंद्र मोदीचा राजीनामा घ्यावा याच्यासाठी पहिलं भाष्य कोणी केलं असेल ते भारतामधले एकमेव नेते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. सगळ्यात अगोदर अख्खी मीडिया सुद्धा त्या प्रकरणाला वाचा फोडत नव्हती, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही मेसेजेस जनतेपर्यंत पोहोचले आणि त्या जनतेच्या खऱ्या अर्थाने प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. आता हे जे एक आग लागल्यासारखं हे प्रकरण बाहेर निघतंय आणि त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सातत्याने याच्यावरती बोलत आहेत. आज 2 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी एक आव्हान केलं सगळ्या कार्यकर्त्यांना आणि समविचारी संघटना पक्षांना आव्हान केलं, निमंत्रण दिलं की आपण मोदींचा राजीनामा घ्यायला हवा. या प्रकरणामध्ये अनेक देशामधले मोठे मोठे नेते अडकलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु मोदी आणि त्याचे हितचिंतक म्हणजे अंबानी अदानी असतील किंवा त्याचे मंत्री असतील त्यांच्यावरती मात्र कोणत्याही पद्धतीची कारवाई या ठिकाणी होताना दिसत नाहीये. म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आव्हान केलं की नरेंद्र मोदीचा राजीनामा जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसत नाहीत. आज तर हे आंदोलन सुरुवात होते, आता हे आंदोलन गल्ली बोळ्यापर्यंत पोहोचेल आणि याचा एक खूप मोठा भडका भारत देशामध्ये होईल. जोपर्यंत नरेंद्र मोदीला राजीनामा देऊन अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन शांत राहत नाही. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या काही दिवसात देशभरामध्ये माजलेला आहे आणि यामध्ये आपल्या भारतामधल्या सुद्धा काही प्रतिष्ठित असलेल्या आणि प्रमुख असलेल्या लोकांचा समावेश याच्यामध्ये आढळून आलेला पाहायला मिळतो. इतर देशामध्ये जेव्हा लोकांची नावं त्या एप्स्टीन फाईल मध्ये आली त्याच्यानंतर बऱ्याच जणांवरती कारवाई झाली आणि त्यांचे राजीनामे घेतले गेले. पण आज ह्या देशामधल्या पंतप्रधानाचं नाव त्या एप्स्टीन फाईल मध्ये आलेलं असून सुद्धा कुठल्याही प्रकारची जबाबदार स्टेटमेंट असेल इथल्या महत्वाच्या असलेल्या कुठल्याच यंत्रणेंनी देण्याचं काम केलेलं नाहीये. गेल्या काही वर्षापासून भारतातल्या 3
देशामध्ये काम करत असलेल्या लोकांची जेव्हा नावे आठवणी येतात कुठल्याही प्रकारे, तर हे खरोखर दुर्दैव आहे आणि आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून अशा नालायक गोष्टींना थांबवण्याचं काम आम्ही नक्कीच करणार आहोत. आजच्या आंदोलनाने मोदीच्या पायात बांधलेले घुंगर आज तुटले पाहिजेत. आज मोदीने नाचाचं काम सोडलं पाहिजे. आज नरेंद्र मोदींनी ट्रम्पच्या जनानखान्यातून बाहेर निघालं पाहिजे. ट्रम्पला मुजरा आणि हुजरा करणं सोडून या देशाची गरिमा वाचवली पाहिजे. यासाठीच आजचं हे आंदोलन आहे. नरेंद्र मोदीच्या कानावर हा आवाज गेला पाहिजे की इथला दलित, शोषित, वंचित घटक आता त्यांना जाब विचारतोय की स्वस्तातलं तेल सोडून महागातलं कोणाच्या म्हणण्यावर विकत घ्यायले तुम्ही, आणि एप्सिन फाईल मध्ये तुमचं नाव का आलं, तुमच्या मित्रांचं नाव का आलं, आणि कोणाला वाचवायसाठी तुमची ही सगळी गुलामी चालली आहे, देश आता विचारतो आहे. जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास वानखेडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून या आंदोलनाची रूपरेषा. वंचित बहुजन आघाडीने आंदोलन जाहीर केलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये सर्व बांधव, समाज बांधव आणि इतर सर्व लोक सहभागी आहेत. हे देश आहे, मोदीवर चालत नसून हा देश मोदीचा विरोध अपमान करत आहे आणि तो मोदी समाजाच्या विरुद्ध काम करत आहे. त्यानिमित्त आज आपण मोदी हटा देश घोषणा वंचित बहुजन आघाडीने जाहीर केला आणि भारतीय बौद्ध महासभेत त्याला जाहीर पाठिंबा आहे. नमो बुद्धा, जय भीम, जय भारत, जय संविधान. त्याचप्रमाणे आपल्या सोबत आहेत मुंबई प्रदेशचे महासचिव दयानंद बडेकर गुरुजी. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी एपिस्टन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आलेलं आहे. त्या संदर्भात निषेधार्थ मोर्चा आणि या मोर्चाचं नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे करत आहेत आणि विशाल प्रमाणे हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या मोर्चामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि आमचे सर्व बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, माजी सामनेर आणि समता सैनिक दल मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा मोर्चा आपण यशस्वीपणे निषेध मोर्चा आपण पार पाडू. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. नाशिकवरून आपले एक कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांचं मनोगत जाणून घेऊया. सर्वप्रथम मी सर्व भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम करतो. खऱ्या अर्थाने आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो आंदोलन पुकारलेले आहे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भीमसैनिक आलेले आहे. मी खऱ्या अर्थाने आजच्या मोर्चाचं महत्त्व सांगू इच्छितो की अत्यंत दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एप्स्टीन नावाची फाईल सोशल मीडियावर जेव्हापासून व्हायरल झाली, 650 लाख त्याच्यामध्ये व्हिडिओ आलेले आहेत. देश विदेशामध्ये अनेक दिग्गज नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांचं सेक्स स्कॅन्डल उजाडामध्ये आलेलं आहे. एवढंच नाही तर एक नरभक्षक अशी घटना घडलेली आहे. लहान लहान मुलींचा अवयव मांस हे खाण्यात आलेलं आहे. तर ही घटना जेव्हा बाहेर आली तेव्हा देश विदेशातील मोठ्या मोठ्या दिग्गज बड्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच फाईलमध्ये नरेंद्र मोदीचं नाव आलेलं आहे. त्या नरेंद्र मोदीचं जो भारत सरकारचा पंतप्रधान आहे, इतर नेत्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. तर नरेंद्र मोदीला अजून अटक का नाही, नरेंद्र मोदीचा अजून राजीनामा का नाही, नरेंद्र मोदीवर कारवाई का नाही, या हुकुमशहावर कोणी जरी आवाज उठवला असेल तर तो उठवलाय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी. या ठिकाणी भिवंडीवरून आलेल्या आपल्या महिला कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे. आम्ही भिवंडीवरून आलेले आहेत. 15 महिला आमच्या म्हणजे अशा 40-45 महिला आलेल्या आहेत आणि मोदीला असं करायला पाहिजे की त्यांना काय कधी पदावर ठेवलेलंच नाही पाहिजे, त्याचा सत्यानाश केला पाहिजे. त्यांनी सारं वंचितचं सगळं आपलं बिघडून टाकलेलं आहे. याच्यासाठी तुम्ही जे काही कराल ते बाळासाहेब आंबेडकर हेच व्यक्तीत करतील, बाळासाहेबाच्या व्यक्तीत कोणीच करणार नाही. मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव. असल्या मोदीचं करायचं काय? आली मुख्यवारी पाय, असल्या मोदीचं करायचं काय? आली मुख्यवारी पाय, आली मुख्यवारी पाय. तालुका अध्यक्ष जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. पहिले या देशामध्ये एकमेव नेते आहे स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकर की ज्यांनी एस्टाईन फाईलच्या विरोधामध्ये, नरेंद्र मोदीच्या विरोधामध्ये आवाज उचललं आणि ते उघडकीस आणलं. स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकर
एक महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत. बाकी जे स्वतःला सेक्युलर समजून घेतात, काँग्रेस, उपोषण गट, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट या लोकांनी ना साथ दिली बाळासाहेबांना. बाळासाहेबांनी आवाहन केलेलं होतं की जे सेक्युलर पक्ष आहेत यांनी या आजच्या या धरणे आंदोलनाला सहकार्य करावं. लेकिन अजून या लोकांनी केलेलं नाही. त्यांच्या कुठल्या पक्षाचा माणूस या ठिकाणी दिसत नाही. एकमेव नेते स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकर की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये मोदीच्या विरोधामध्ये आवाज उचलणार आहे. जय भीम. मी अनिल धुंदळे, नांदुरा तालुका अध्यक्ष, बुलढाणा जिल्हा. मी मुंबई येथे बाळासाहेबांनी आयोजित केलेल्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेलो आहे. हे आंदोलन आता गेल्या काही दिवसामध्ये एप्स्टीन नावाची फाईल ओपन झाली. त्या फाईलमध्ये जगातल्या खूप मोठ्या लोकांनी क्रूकर्म केलेलं आहे. ते गैरकृत्य करत असताना आमच्या देशाच्या पंतप्रधान मोदींचं नाव त्यात आलेलं आहे. ही खूप लाजिरवाणी बाब आहे. जर मोदींना खरंच लाज असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. या देशाचा कोणताही विचार न करता त्यांनी त्या फाईलमध्ये जसं नाव आलं तसं त्यांनी तो पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा. यासाठी आम्ही त्यांच्याकडे इथं आंदोलन करत आहोत. जय भीम, जय शिवराय. पुणे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या मोर्चाची, आंदोलनाची आपण त्यांच्याकडून रूपरेषा जाणून घेऊया. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आज या मुंबई शहरामध्ये आंदोलन होत आहे. जेफ्री एप्स्टीन नावाच्या व्यक्तीचा जो उल्लेख आलेला आहे, ज्याने अल्पवयीन मुलींसोबत अन्याय अत्याचार करून, क्रूर हत्या करून बाकीचे जे काही कृत्य केलेले आहेत, आणि अशा व्यक्तींच्या सोबत असलेल्या संपूर्ण देशभरच नव्हे तर जगभर जाहीर झालेल्या मेलमध्ये या भारत देशाचे 2014 पासून असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव एप्स्टीन फाईलच्या ईमेल मध्ये स्पष्ट झालेलं आहे. आणि जगभर हे सिद्ध झालेलं आहे की मोदींना ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला मुद्रा असं आपण संबोधित होतो, आणि या देशामध्ये मुद्रा लोन हे मोदींनी आणलेलं आहे. जे मोदी मुद्रा होते ते मोदी जेफ्री एप्स्टीन मुळे आणि ट्रम्प मुळे ते मुजरा मोदी झालेले आहेत, हे या देशामध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि अशा मुजरा मोदीने आता या देशामध्ये सरकार गाजवत असताना किंवा सरकारमध्ये असताना जे मोदी भारताचे पंतप्रधान परंतु अमेरिकेचे गुलाम अशा प्रकारची परिस्थिती जर असेल तर या नरेंद्र मोदींनी या देशाचं नेतृत्व करण्याची आता वेळ नाहीये. मोदींनी ताबडतोब राजीनामा द्यावा. याच्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या मोर्चाची हाक दिली, या आंदोलनाची हाक दिली. आपण पाहताय संपूर्ण मुंबईमधून, संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येत आहेत. किमान 50,000 लोक या ठिकाणी असतील. आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन तसं चालू राहील. आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन पुढे जाईल. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. बहुजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष 2 मार्च 2026 मुंबई येथे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एप्स्टीन फाईल या संदर्भामध्ये जगभरामध्ये भारत देशाची जी नाचक्की झालेली आहे त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, उद्योगपती असणारे अनिल अंबानी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील एक जबाबदार वरिष्ठ मंत्री अशा अनेक लोकांची त्या फाईलमध्ये नावं आहेत. अशा वेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे भारताला ब्लॅकमेल करून जो महाग असणारे जे तेल आहे ते भारताला विकत घ्यायला लावतात आणि जे रशिया आपल्याला स्वस्त दरात जे तेल देत होतं त्याच्यावर त्यांनी बंदी आणली. अशा या नरेंद्र मोदीचा आपण या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. आणि नरेंद्र मोदींनी
तत्काळ राजीनामा द्यावा त्या मागणीच्या संदर्भामध्ये पुण्यातून जवळपास 5,000 कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या आंदोलनामध्ये. जय भीम, जय भारत. सतीशभाई साळवे, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा महासचिव, जिल्हाध्यक्ष. आपल्या आंदोलन साहेबांनी ज्या विचारांनी घेतलेला आहे त्या विचाराला आमचा सर्व लोकांचा जोरात आहे आणि आजचं आंदोलन ते एक झलकच असेल. त्याच्यानंतर त्याच्याही पेक्षा जोरात असेल. आजचा ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. वंचित बहुजन आघाडी हे सर्वसामान्यांसाठी आजचा मोर्चा आहे. एका पक्षासाठी नाही, कुठल्या एका जातीसाठी नाही. संविधान बचाव याच्यासाठी साहेब झटत आहे आणि आजचा जो मोर्चा आहे तळागाळातील तमाम सर्व लोकांसाठी हा मोर्चा साहेबांनी आयोजित केलेला आहे. या मोर्चाचा प्रसाद एवढा पूर्ण भारत देशामध्ये उमटेल एवढंच या ठिकाणी सांगतो.